बाळासाहेब ठाकरेंनी स्थापित केला तेव्हा ती एका सशक्त माणसाच्या नेतृत्वातील पक्ष होता. शिवसेना एका सशक्त हातातून बेपर्वा, बेमुरवतखोर, अहंकारी अशा वारशाने प्रमुख बनलेल्या सुपुत्रांच्या हातात जाऊ लागले. कोणतंही घर का तुटतं तर त्या घराला चालवणारा प्रमुख नीट नसतो म्हणून. याआधी ठाकरेंचा पक्ष किती वेळेला फुटलाय ते जरा नीट तपासून बघा, कारण यांना जमलंच नाही बाळासाहेबांच्या सारखी पार्टी सांभाळायला. यांचा प्रभाव वाढला की यांनी दुर्लक्ष केलं आणि पार्टी फुटत गेली. नमस्कार. उद्धव ठाकरेंचा पक्ष नेहमी का फुटतो हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला असेल. आता नेहमी फुटतो असं म्हटलं की आपण 2 उदाहरणं देतो. आत्ता रिसेंटली 6 खासदारांमध्ये पडलेली फूट आणि दुसरी फूट म्हणजे पहिली फूट म्हणजे एकनाथ शिंदेंनी गुवाहाटीला नेलेले 40 आमदार. या 2 फुटींचा उल्लेख केला जातो. मग त्यांच्यावर खोके सम्राट, गद्दार असे शिक्के मारले जातात आणि आम्ही पुन्हा उभं राहू, आम्ही पुन्हा नव्याने पक्ष उभा करू असल्या वल्गना केल्या जातात. उद्धव ठाकरे सहानुभूती मिळावी म्हणून या फुटीसंबंधी कितीदा फोडणार माझ्या पक्षाला असा प्रश्न विचारतात. बाप चोरला, चिन्ह चोरलं, पक्ष चोरला, खासदार चोरले, आमदार चोरले वगैरे वगैरे दुसऱ्याला चोर ठरवण्याच्या प्रक्रिया सुरू होत राहतात. आमच्याकडं विशेषतः आम्ही जो तेलंगणा प्रांतात होतो ना, म्हणजे हैदराबाद प्रांतामध्ये, तिथे एक हिंदीतली म्हण आहे. आमची दखणी हिंदी आहे जरा, आणि ती म्हण अशी आहे की गरीब की बीवी सबकी भाभी होती है. म्हणजे एखाद्या गरीब माणसाची बायको ना जरा देखणी असेल तर लोक भाभी क्या चाहिए, भाभी ये ला के दूं क्या, भाभी वो ला के दूं क्या असं म्हणत असतात. भाभीची काळजी नसते. कळलं तुम्हाला मला काय म्हणायचं ते. उपलब्ध संधी कोणी सोडत नसतं आणि ती न सोडण्याचा प्रकार राजकारणात सुद्धा असतो. शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी स्थापित केला तेव्हा ती एका सशक्त माणसाच्या नेतृत्वातील पक्ष होता. पण बाळासाहेबांचं वार्धक्य सुरू झालं आणि या वार्धक्यानंतर वारसा म्हणून राज आणि उद्धव यांच्याकडे तो पक्षाचा वारसा जाऊ लागला की मग शिवसेना एका सशक्त हातातून बेपर्वा, बेमुरवतखोर, अहंकारी अशा वारशाने प्रमुख बनलेल्या सुपुत्रांच्या हातात जाऊ लागले. लक्षात घ्या शिवसेनेचा हा प्रवास काय होतोय तो. शिवसेनेवर वर्चस्व आलं ते राज आणि उद्धव यांचं त्यावेळेस, ज्यावेळेला राज बाजूला सरकलेले नव्हते त्यावेळेला. आणि जेव्हा आपल्याच घराबाबत असा निर्ढावलेला निष्काळजी प्रमुख येतो ना, तेव्हा त्या घराची वाताहत होऊ लागते. कोणतंही घर का तुटतं तर त्या घराला चालवणारा प्रमुख नीट नसतो म्हणून. आणि मग शिवसेना तुटायला सुरुवात झाली. ही कहाणी मी तुम्हाला सांगतोच, पण त्याआधी आता उद्धवची शिवसेना का तुटतेय हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आणि ते समजण्यासाठी कोणत्याही बगबग करण्याची, बडबड करण्याची गरज नाही आहे. ती का तुटतेय हे तुम्हाला प्रत्यक्ष प्रमाण देऊन मी सांगणार आहे. कारण प्रमाणाशिवाय माझा मुद्दा पटणारच नाही आहे. ही मांडणी मी प्रमेयात्मक करत नाही आहे. सरळ सरळ हात कंगन को आरसी क्या, पढे लिखे को पारसी क्या. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतोय. मुंबई तकची शिवसेनेची लाडकी अँकर अनुजा धाकरस ही शिवसेनेचे एक आमदार, युबीटीचे एक आमदार भास्कर जाधव यांच्याशी 1 to 1 टिकटॉक काय ते करत होती. गर्दीत ती बोलत होती. भास्कर जाधवांना आपलं मत मांडायचं होतं आणि तेवढ्यात एक गाडी आली. मी तुम्हाला ते पूर्ण संवाद दाखवतोय. वेगवेगळ्या ठिकाणाहून कलेक्ट केलाय कारण मीडियावाले हलकट आहेत. पुढचा भाग दाखवतात, म्हणजे पूर्ण वाक्य काय बोललंय दाखवत नाहीत, कारण असं म्हणलं जाऊ शकतं ना की गडबड आहे. तर पहिल्यांदा कोण आहे असं विचारल्यावर अनुजा धाकरस जे बोलते,
आणि त्यानंतर जो पुढे प्रसंग घडतो तो सगळा बघा. धन्यवाद. मला तुमचं एक फक्त सांगा परत की बंड झालं बंद ते मला वाटतं हे आले नार्वेकर आहेत कोण आहे नार्वेकर कोण लागून गेला नार्वेकर कोण लागून गेला पाहिलं, म्हणजे मिलिंद नार्वेकर आहेत असं अनुजानी दोनदा सांगितलं. त्याच्या गेटच्या बाहेर पडताना नार्वेकर आहेत नार्वेकर असं दोनदा सांगितलं. म्हणजे मिलिंद नार्वेकर सांगितलं होतं, नार्वेकर सांगितलं होतं, आणि माझ्या अंदाजानुसार भास्कर जाधव ज्या कार्यक्रम स्थळावर होते तिथे विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर येण्याचं काहीच कारण नाही. म्हणजे असण्याचंही कारण नाही, जाण्याचंही कारण नाही. अजून एक प्रसंग तुम्हाला मी दाखवतो. नार्वेकरांच्या सोबत समोर त्या गाडीच्या भास्कर जाधव आडवे उभे राहतात आणि काय हे असं विचारतात ते बघा. पाहिलं, म्हणजे मिलिंद नार्वेकर होते हे भास्कर जाधवांना उत्तम पद्धतीनं ठाऊक होतं. तरीही जाधव काय म्हणाले, नार्वेकर कोण लागून गेले नाही, नार्वेकर कोण लागून गेला. मिलिंद नार्वेकरांचं आणि भास्कर जाधवांचं अजिबात जमत नाही, हे मुख्य कारण आहे. त्यानंतर नार्वेकरांनी जाधवांच्या जखमेवर खडेमीठ चोळत, आयोडनयुक्त पण नाही, खडेमीठ चोळत ते फ्रस्ट्रेशन निघालंय असं सांगितलं ट्विट करून, आणि देवेंद्र फडणवीसांना विनंती केली की त्यांच्याबाबत दिलेल्या पत्राला लवकर मंजुरी देऊन त्यांना विरोधी पक्षनेते करा. उद्धव ठाकरेच्या पक्षातले 2 आमदार परस्परांविषयी ही भावना ठेवून आहेत आणि जाहीरपणे हे ते बोलत असतात. भास्कर जाधव पक्ष सोडून गेलेत, पक्षात परत आलेत, पक्षात ते समाधानी असल्यासारखं दिसत नाही. ते आपलं बोलणं जाहीरपणे बोलत जातात. जेव्हा असा विसंवाद असतो तेव्हा पक्षफुटीसाठी संधी मिळत असते. एक तर भास्कर जाधवांना समजावून सांगावं लागेल गप्प बसत जा, किंवा नार्वेकरांना समजावून सांगावं लागेल गप्प बसत जा. दोघांनाही गप्प बस असं सांगितल्यावर दोघांच्याही मनात ते साचणार आहे. ज्यांना गप्प बसवलंय तो संधीची वाट बघणार आहे, आणि ज्या दिवशी संधी मिळेल त्या दिवशी तो तुमच्याकडूनचा गद्दार आणि त्यांच्याकडचा निष्ठावान बनायला तयार होणार आहे. म्हणून ठाकरेची शिवसेना फुटते. दुसरं उदाहरण दाखवतो. सुप्रिया सुळेंच्या मुलीचं लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, सुपुत्र आदित्य ठाकरे, तेजस काय येत नाहीत मला माहित नाही, हे समोर येत होते. त्याच वेळेला बिग बी सुद्धा एंट्री होत होती आणि त्यांच्या सोबत आले होते संजय राऊत. आता जो व्हिडिओ दाखवतोय तो नीट बघून घ्या. पाहिलं, शिवसेनेत आपल्या नेत्याच्या पुढे चालण्याची हिंमत कोणातच नसते. एक पीए मागे उद्धव ठाकरेंच्या समोर समोर कॅमेऱ्याच्या पुढे येत होता तेव्हा रश्मी ठाकरेंनी त्या पीएला मागं हाकललं होतं. आत्ताचा प्रसंग आहे. पण आपल्या नेत्याला ओव्हरटेक करून संजय राऊतांची चाल पण बघा, तुम्हाला दिसेल लगेच. ते असा हात करत ते चालत होते. बघा तुम्ही वाटल्यास बघत म्हणजे व्हिडिओ चालू असताना तुम्हाला दाखवतो चाल कशी आहे, नजर कुठे आहे. आपल्या मागे आपल्या पक्षाचा सुप्रीम बाप उभा आहे. हे सुद्धा संजय राऊतांच्या गावी नव्हतं. ते स्वतःचं मोठेपण मिरवत पुढे चालत होते. मी उद्धव ठाकरेला सुद्धा गिणत नाही. हा संजय राऊतांच्या बॉडी लँग्वेजचा प्रकार लोक बघतात आणि संजय राऊतांनी ज्यांना नाकारलंय, ज्यांना दूर लोटलंय, ती माणसं उद्धव ठाकरेंच्या पर्यंत पोचणं
आपल्याला अवघड आहे हे नक्की करून घेतात आणि पक्ष फुटतो. दुसऱ्याला संधी मिळते. मीडियाच्या समोर सुषमा अंधारेंनीच जावं म्हणून जेव्हा तुमच्याकडचा हर्षल प्रधान इतर महिला नेत्यांना तुम्ही मीडियाशी बोलू नका अशी सूचना करतो, तेव्हा ती महिला नेता आपल्या अभिव्यक्तीला संधी मिळेल तिकडे धावत असते. साठलेलं पाणी मार्ग मिळेल त्या दिशेनं वाहत जातं, उताराकडं लवकर जातं, हे लक्षात कसं येत नाही. म्हणून मी वारंवार म्हणतोय, शिवसेनेत पडलेल्या फुटीला ना देवेंद्र जबाबदार, ना एकनाथ शिंदे जबाबदार, ना भाजप जबाबदार. त्याला जबाबदार कोण असेल तर फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांची बेफिकीर वृत्ती आहे. आणि इतिहास सांगतो, म्हणजे मी तुम्हाला प्रमेय सांगितलाय, सिद्धांत सांगितलाय, उदाहरण दिलंय आणि याची सिद्धता आधी कशी झाली आहे मी तुम्हाला मागमट सांगतो, थांबा, ते पण सांगतो. याआधी ठाकरेंचा पक्ष किती वेळेला फुटलाय ते जरा नीट तपासून बघा. या पक्षाला वाटेल त्या माणसांनी फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, जमेल त्यांनी फोडलाय. शरद पवारांनी तर घरकाम माल समजलाय, वाटेल तेव्हा लुटून नेलाय. संक्रांतीला बायांनी लुटलेल्या कुंभाराच्या आव्यासारखी उद्धव ठाकरेच्या पक्षाची अवस्था झालेली आहे. शरद पवारांनी छगन भुजबळांना फोडलं, 12-13 आमदार घेऊन गेले. शरद पवारांनी गणेश नाईकांना फोडलं, 4-5 आमदारांना घेऊन निघून गेले. शरद पवारांनी जवळपास वडेट्टीवारांच्या सारखी माणसं घेऊन गेली. काँग्रेसनी नारायण राणेंच्या सारख्या, नारायण राणे आणि वडेट्टीवार जे काँग्रेसचं आहे, वडेट्टीवार इकडे येत नाही शरद पवारांच्याकडं, नारायण राणे आणि वडेट्टीवारांच्या सारखी माणसं घेऊन गेले. शरद पवारांनीच भास्कर जाधवांना पण फोडलं होतं, त्यांच्या पक्षाचं अध्यक्ष पण करून टाकलं होतं, हे विसरून चालणार नाही. भास्कर जाधव अध्यक्ष तर आवाड कार्याध्यक्ष झालेले होते, हे पण विसरून चालणार नाही. मग शरद पवार, काँग्रेस, भाजप कोणीही तुकडा घेऊन जात आहे. राज ठाकरे बाहेर पडतायत, मनोहर जोशींसारख्या माणसाला हे अपमानाने बाहेर काढतात. दिवाकर रावते आज कुठे दिसतात? वय झालंय सोडून द्या, पण वय झालंय म्हणून तरी दिवाकर रावतेंना सन्मानानं काही ठिकाणी बसवणं आवश्यक आहे. ते तरी उद्धव ठाकरेंच्याकडून होत आहे का, हे पण समजून घेणं आवश्यक आहे. जेव्हा वयाचा अवमान होऊ लागतो, वृद्धत्वाकडं दुर्लक्ष होऊ लागतं, तेव्हा माणसं आशीर्वाद कोणाला द्यायचा या प्रश्नात असतात. देणाऱ्यांच्याकडं आशीर्वाद असतो, घेणारा घ्यायला तयार नसेल तर ज्यानं हात पुढे केलाय अशांच्या पदरात तो आशीर्वाद पडत असतो, हे लक्षात ठेवा. उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत, कारण यांना जमलंच नाही बाळासाहेबांच्या सारखी पार्टी सांभाळायला. यांचा प्रभाव वाढला की यांनी दुर्लक्ष केलं आणि पार्टी फुटत गेली. उद्धव ठाकरेंच्या पक्षफुटीचं हेच मोठं कारण आहे. नमस्कार.